माझ्या प्रत्येक सिनेमात हिंदू धर्म, देव देवता त्यांचं म्हणणं येणार, ज्यांना त्रास व्हायचा त्यांना होणार, मजा येणार. मराठी सिनेमे प्रेक्षक बघत नाहीयेत म्हणून हिट होत नाहीये. तर 6 हिट मूवी देणाऱ्या प्रवीण तरडेंचा याच्यावर काय मत? तुम्ही काहीही केलं आणि ते चाललं नाही की आमची ती आर्ट फिल्म होती, असं नसतं ना. मूवी हिट यासाठी आहे कारण तो देवावर बनवलाय आणि अशा देवावर की ज्याचं महाराष्ट्रात प्रचंड प्रस्थ आहे. त्यांना प्रवीण तरडे काय सांगतात? त्यांना घरात किती त्रास असतो, बायको ऐकत नसते, आईबापांनी केव्हा टाकलेलं असतं. आपल्याबद्दल बोलून ते त्यांचं मन मोकळं करतायत तर आपल्याला पुण्य मिळतं त्याचं. नवीन चेहरे आणि जास्त काम न करणारे चेहरे घेऊन पण मूवी हिट कसा करतायत? मराठी फिल्म इंडस्ट्रीत ना डिरेक्टर हा हिरो आहे. नागराजचा पिक्चर, महेश मांजरेकरांचा पिक्चर, 100 कोटीकडे मराठी चित्रपट सृष्टी जाताना आपण सुमित्रा मावशीचं योगदान तर विसरून नाही चालत. आज हे जे दिसतंय चित्र, ह्याच्यासाठी खूप पिढ्याच्या पिढ्या राबल्या आहेत. आता त्याची गोड फळं त्या झाडाची आपण खातोय. तर मराठी सिनेमा कधीच गरीब नव्हता. मराठी सिनेमा हा कायम समृद्ध आणि श्रीमंतच होता. हे गरिबीचं लेबल त्या मधल्या काळात काही लोकांनी ठरवून लावलं. देऊळबंद 2 लिहिताना शेतकरी स्त्री असेल हे आधीच ठरलेलं होतं? नाही पाणीसाहेब तयार नव्हते का? नाही आता हे सांगा. कधीतरी आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याची बायको बघा, त्या बायका त्या पिंडासमोर बसून शिव्या देत असतात की बर्बाद करून गेलास आम्हाला. मुळात खूप कमी प्रोड्युसर्स आहेत की त्यांनी प्रोड्यूस केलेला चित्रपट प्रॉफिटमध्ये चालला. हा तर भयंकर 100 कोटी म्हणजे हा मोठा माइलस्टोन आहे तसा. तरी तुम्ही ठरवलंय की डोनेट करायची सगळी. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे ब्लॉकबस्टर पत्र. ब्लॉकबस्टर हा शब्द यासाठी वापरतोय कारण महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे, एकाच चित्रपटाची चर्चा आहे, ती म्हणजे देऊळबंद 2. 12 वर्षापूर्वी आलेला देऊळबंद आणि त्याचा सिक्वेल देऊळबंद 2. जास्त काही मी ताणणार नाही आहे आणि कोण बोलायला आलं आहे तुम्हाला माहिती आहे. प्रवीण तरडे दादा खूप खूप स्वागत आहे. आणि चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी सर दोघांचं खूप खूप स्वागत आहे. दादा, आज मणिकांचन योग म्हणायला पाहिजे कारण एकतर गुरुवार आहे, चित्रपट 100 करोड गेलाय. 100 करोड झाल्या आम्ही आज हा शूट करतोय. 26 तारीख आहे आज. आणि मी अनयुज्युअल सुरुवात आज पॉडकास्टची करणार आहे. तोंड गोड करून सुरुवात करूया. मी पेढे आणलेत आणि हे पेढे अयोध्येचे आहेत कारण मी परवाच अयोध्येहून आलेलो आहे. मग मला तो पाहिजेच. योगीजींनी दिले आहेत. परवा मी योगीजींना भेटलो होतो. काय सांगतोय? त्यांनी दिलेला प्रसाद आहे. त्यामुळे तोंडगोड तुम्ही इथूनच करा, मी दादाचा तोंडगोड करणार आहे. आम्ही दोघं घेतो. वा, जय श्रीराम. जय श्रीराम. स्टुडिओमध्ये आत्ता कॅमेऱ्याच्या मागे भरपूर गर्दी आहे, नाहीतर आम्ही शूटला 2-3 जणच असतो. प्रवीण दादा येणार म्हणून अनेक जण कधी ते ताटकळत थांबलेत. फायनली शूट सुरू झालं. आपण सगळेजण एकदा टाळ्या वाजून देऊळबंदसाठी शुभेच्छा देऊयात. दादा, खूप अभिमान आहे. मराठी चित्रपट एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके 100 करोडचा क्लब पार केलेले आहेत. अगदी पत्रकार छाप माझा पहिला प्रश्न आहे. पहिली रिॲक्शन काय आहे 100 करोड क्रॉस केल्यावरची? आनंद. क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, याच्यासाठी केला होता अट्टाहास. क्या बात आहे. तो दिवस आजचा आहे. म्हणजे 100 कोटी हे काय अल्टिमेट स्वप्न नाही आहे, बरोबर की नाही? सक्सेस इन अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. तर जर्नीचा आम्ही आनंद खूप सुंदर घेतला. हीच भावना आहे, समृद्ध झाल्यासारखं वाटतंय. प्रोड्युसर म्हणून तुमची काय भावना आहे सर? कारण हे भाग्य खूप कमी प्रोड्युसरच्या नशिबी आहे. नाही, आनंद तर 100% आहेत आणि स्वामींची कृपा आहे. कारण काय, 100 कोटी गाठणं मराठी इंडस्ट्रीला फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे बोटावर मोजणे इतकेच सिनेमे असे ब्लॉकबस्टर झालेत. आनंद याचा आहे की प्रेक्षकांनी चांगलं भरभरून साथ दिल्या देऊळबंदला, याचा खूप मोठा आनंद आहे. आणि हे अशी देऊळबंदची घोडदौडी अशीच चालू राहणार. सर, एक प्रश्न माझा असा आहे की तो अनेक लोकांचा आहे. मुळात खूप कमी प्रोड्युसर्स आहेत की जसं मी म्हटलं ज्यांना भाग्य मिळतं की त्यांनी प्रोड्यूस केलेला चित्रपट प्रॉफिटमध्ये चालला. हा तर भयंकर 100 कोटी म्हणजे हा मोठा माइलस्टोन आहे तसा. तरी तुम्ही ठरवलं आहे की डोनेट करायचे सगळे. काय, मी पण एक शेतकरी कुटुंबातून जन्म झाला आहे माझा. शेतकऱ्यांची व्यथा बघितली आहे ना. माझं गाव कोपरगाव. गाव का सोडावं लागलं? पाण्याचे प्रश्न, काय अडचणीमुळं मी पुण्याला आलो. आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, पहिल्यापासूनची तळमळ प्रवीणची माझी. कारण की तो पण शेतकरीच, त्याच कुटुंबात जन्म झालेला.
शेवटी आपला व्यवसाय स्वामींनी आपल्याला भरपूर दिलेला आहे. तर समाजासाठी आपल्याला काही देणं लागतो आपण. समाजाचं काही ते ऋण फेडावं लागतं ना आपल्याला. तर त्या भावनेतनं मी हे केलं आणि मी पहिले डिक्लेअर केलं होतं, की मला याच्यातला ₹1 मी घेणार नाही. जो नफा होईल ते शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त मुलींच्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी देऊन क्या टाकणार. बात आहे. कारण की माझ्या बायकोची आणि मुलीची इच्छा होती, की मुलांचं शिक्षण होतं एखाद्या फॅमिलीमध्ये, पण मुलीचं होत नाही. तर त्याला प्रायोरिटी द्या तुम्ही. म्हणून माझ्या मुलांनी जायका सोशल फाउंडेशन नावाने एक फर्म काढली. हा सर्व प्रॉफिट त्याच्यामध्ये जाणार आणि तिथून आम्ही सर्व हे काम करणार. क्या बात आहे. म्हणजे चित्रपटामध्ये पण मध्यवर्ती विषय शेतकरी होता. पण दादा, नवनिर्मितीचा आनंद हा मी एक कलाकार म्हणून समजू शकतो. मुळात आपल्या हातून काहीतरी निर्माण झालंय, की ते जगात इतके दिवस नव्हतं, पण ते आपण निर्माण केलंय. तो एक आनंद. आणि दुसरा आनंद की ते लोकांनी डोक्यावर पण घेतलंय भयंकर. तर ती भावना काय असते एक कलाकारासाठी आणि एका लेखक दिग्दर्शकासाठी? हे बघ, एकतर मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. त्यात पेरिशेबल प्रोडक्टला काम करायचो, लिफो फिफो सिस्टीमने मार्केटिंगचं. त्यामुळं आज आलेला नाशवंत माल हा उद्या दुपारपर्यंत विकला गेला पाहिजे, नाही तर संध्याकाळी स्क्रॅप होतो. ट्रू. बरोबर की नाही? लास्ट इन फर्स्ट आउट. तर हे सगळं, तर सिनेमा तर पेरिशेबल पण नाही आहे, बरोबर की नाही? पण सिनेमाचा पेरिशेबलपणा असा असतो की जोपर्यंत तो बॉक्स ऑफिसवर तोपर्यंतच ताजा. ट्रू. बरोबर. अगदी बरोबर. त्यामुळं माझा माल बॉक्स ऑफिसवर आल्यानंतर माझ्याकडे एक लिमिटेड पिरियड आहे, त्याच्यात मला तो न्यायचा आहे, असा माझा प्रत्येक सिनेमाला प्रयत्न असतो. त्यामुळं सिनेमातल्या नवनिर्मितीचा आनंद एका बाजूला, आणि त्या निर्मितीतून माझ्या निर्मात्याला एक प्रॉफिट मिळणं हा एक दुसरा भाग. त्यामुळं माझा आनंद नवनिर्मितीचा आणि माझ्या निर्मात्याचा प्रॉफिट याची सांगड घालता आली पाहिजे, जी मी माझ्या नशिबाने 6 सिनेमात घातली. क्या बात. त्यामुळं 6 सिनेमे सुपरहिट ठरले. आता हा योगायोग तर नाही आहे, बरोबर की नाही? अगदी बरोबर. योगायोग असण्याचा भाग नाही, कारण ते ठरवून केलं आहे. बरोबर. प्रत्येक गोष्ट एक पॅरामीटर लावून केलेली आहे. सिनेमे लिहिताना प्रत्येक सिनेमाचा एक स्वतःचा प्रेक्षक वर्ग आधी पकडूनच सिनेमा लिहिला आहे. बरोबर. देऊळबंदचा सिनेमा वर्ग स्वामी समर्थांचे भक्त आहेत. मुळशी पॅटर्नचा वर्ग हा शेतकरी, पिचला गेलेला शेतकरी, पिचला जाणारा शेतकरी आणि चालू असलेला शेतकरी हा आहे. आणि महाराष्ट्रात शेतकरींचं प्रमाण म्हणजे आपण प्रत्येकजण कधी ना कधी त्याच्या 2 पिढ्यामागे शेतकरी असतातच. बरोबर. त्यामुळं ते इमोशन त्यात आहे. सरसेनापती हंबीररावला छत्रपती संभाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघांची एक भावना होती. आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं डायरेक्ट टायटल देऊनच पिक्चर केला होता, कुणाच्या बापाला न घाबर. क्या बात. त्यामुळं सिनेमाचं यश हे तिथंच दडलेलं होतं सगळं. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेमध्ये डायलॉग घेतलेच की, मला पाहिजे तसे डायलॉग पाहिजे त्या पद्धतीने घेतले. प्रत्येक सिनेमाचा एक वर्ग होता, बरोबर. आणि ते मार्केटिंग आणि ते वर्ग पकडतानाही तडजोड कुठेही नाही विचारांशी, आणि ते जपत जपतच सिनेमे पूर्ण केले. विचारांची तडजोड करायची नाही हे ठरवल्यावर कुठेतरी भीतीने वाटत की मग काहीतरी गडबड होईल, फ्लॉप होईल, लोकांना आवडणार नाही किंवा काय. जो विचारांशी तडजोड करतो त्याचं सगळं फ्लॉप होतं. मग तुम्ही ज्या विचारांशी तुम्ही बांधील असाल तो विचार पुढे न्यायचा. मी या विचाराशी बांधिले, मी तो विचार पुढे नेणार. माझ्या सिनेमात देव, धर्म, देश, परंपरा या मी ठासून मांडतो, शेतकरी ठासून मांडतो, तर मी तेच मांडणार. कैलास सरांसाठी माझा पुढचा प्रश्न आहे की मराठीमध्ये रिपीट होणारे प्रोड्युसर्स खूप कमी दिसतात. लोक येतात, पैसा लावतात आणि नंतर म्हणतात हाऊस पिटली आमची. प्रवीण तरडेंमध्ये काय दिसलं की 2014 साली पण देऊळ बंदला तुम्ही प्रोड्युसरशिप केली, 12 वर्षानंतर हे पण करताय आणि पुढचे 11 पण डिक्लेअर करून टाकलेत. म्हणजे एवढं काय या माणसामध्ये? कसं सुरुवात मी पण नवीन होतो, मला स्वामींचं कार्य जगापर्यंत पोहोचवायचं होतं, हे माझं पहिल्यापासूनचं ध्येय होतं. प्रवीण एक कामं करायचे. माझा एक मित्र आहे निलेश कोंडाळकर म्हणून, त्यांनी मला प्रवीणची ओळख करून दिली. आम्ही पहिले डॉक्युमेंटरी बनवायचं, अशी सुरुवात झाली.
नंतर म्हटलं प्रवीणजी मला असं असं आहे सिनेमा बनवायचा आहे आणि मला स्वामींचं कार्य करायचं. हम्म. मला पैसे कमावण्यासाठी हा माझा कधी इंटेन्शन नव्हता. आणि मग मग त्यांची ती स्टोरी सर्व ऐकलं, असं करू तसं करू. म्हणजे ते एकदा स्टोरी ऐकायला बसलं का 3-4 तास कुठं निघून जातं माहिती नाही. हम्म. हम्म. म्हणजे त्यांच्यात ती कला आहे. एक्झॅक्टली. आणि म्हटलं डन आपल्याला करायचं म्हटलं आता कुठल्या परिस्थितीमध्ये. मग 2015 एकदम आणि ते पण नवीन होते. मी पण नवीन तेच ना, होतो. पाटीकोरी होती दादा. पाठी गोरी होती. मग आम्ही पार त्यांना पिठापूर, करोपूर, गाणगापूर, अक्कलकोट सर्व जागेवर जाऊन दाखवलं. गाडी दिला, ड्रायव्हर दिला, जरा सर्व फिरून या. आपल्याला काय काय दाखवायचंय. ते दाखवण्याचा उद्देश एवढाच होता, की जे लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही तिथं जागेवर जाऊन शूटिंग केलं. हम्म. आज एवढा 2,500-3,000 हजार किलोमीटरचा प्रवास 8 दिवसात हे सर्व कव्हर केला. आणि एकदम सच्चा माणूस आहे आणि एकदम त्यांचे काम करण्याची पद्धत एकदम खूप आवडली. म्हणजे आणि मनापासून झोकून देतात ते. हम्म. एखादं काम करायचं म्हटलं ना, की मागं वळून बघत नाही. हम्म. जसं आता देऊळबंद 2 मध्ये आज आम्ही 30-40 दिवसापासून फिरतोय. फार नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बरोबरच. म्हणजे चला वाणीसाहेब उठा, चला आज आपल्याला इकडे जायचं, तिकडं जायचं. म्हणजे जे निर्मात्याची किती काळजी घेतात ते याच्यातनं दिसून येतं ना. बरोबर. आणि सक्सेस हा नुसतं म्हणजे ॲक्टवर नसतो ना, ते एक टीमवर्क आहे. बरोबर. म्हणजे प्रवीणजी आहे, त्यांची सर्व पिठे असेल, दया असेल, विनोद वनवे असतील, चांदणे असतील, ते दीपाली असेल, परत स्नेहलताई आणि मोहन जोशींनी जे काम केले हम्म. हे त्याचीच पावती आहे ना. हम्म. आणि मागं कोण आहेत? स्वामी आहेत. हम्म. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी पाठीशी. आहे. त्यामुळे मला त्याचं कधी चिंता नव्हती आणि मी कधी त्यांना विचारलं पण नाही. पहिल्या देऊळबंदला पण विचारलं नाही, 2ला पण विचारलं नाही, की किती खर्च होणार आहे, काय होणार आहे. त्यांनी सांगायचं आणि करायचं बस. आणि त्यांच्यावर सोडलं. कसं होतं, जेव्हा आपण एखाद्यावर जबाबदारी देतो ना, त्याची जबाबदारी वाढते आणि तो काम एकदम परफेक्ट करतो. आपण ढवळाढवळ जर केली तर तो सक्सेस मिळत नाही. ही अशी माझी भावना आहे. क्या बात आहे. तरी दिग्दर्शकाच्या मागे एक प्रोड्युसर असा खंबीरपणे उभा असावा लागतो, तेव्हा त्या दिग्दर्शकाला लिबर्टी घेऊन काम करता येतं. कारण बरेचदा असे प्रोजेक्ट्स येतात की दिग्दर्शक आणि निर्मात्याचं जमलं नाही आणि प्रोजेक्ट राहून गेला, दोघांचेही पैसे बुडाले, एक स्वप्न बुडालं. तर दादा, दोघांपैकी कोणी याचं उत्तर द्या की कन्नड सिनेमा जो होता तो आत्तापर्यंत असा खूप प्रॉफिटमध्ये किंवा खूप हिट असा काही चालत नव्हता. एक 2-4 सिनेमे आले, KGF आला, KGF 2, कांतारा, यांनी सगळ्या देशाला हादरून सोडलं. प्रचंड त्यांच्यामध्ये म्हणजे हिट झाले सिनेमे, आर्थिक गणितही वर यायला लागलं. मराठी सिनेमा आता त्या दिशेने कुठेतरी चालला आहे असं वाटतंय, कारण त्यांनी एक ओव्हरनाईट सक्सेस KGFनी आणि कांताराने जे मिळवून दिलं कन्नडला, तर सगळ्यांचे डोळे वटारले गेले तिकडे आणि सगळे सजग झाले. तर मराठीचा काळ किती लांब वाटतोय तो आता, की ब्लॉकबस्टर दनादन येतील? काळ लांब कुठला वाटतो, चालू आहे की काळ. ओके. आता एका मे महिन्यात गोल्डन मे असं मी म्हणतो त्याला, आणि रितेश पण म्हणतो की गोल्डन मे, पहिला मे महिना असा आला जो मराठी सिनेमासाठी 200 कोटीचा ठरला. बरोबर की नाही? तर हा मे जून मराठी फिल्म इंडस्ट्रीने विसरला नाही पाहिजे. आपली सुरुवात झालेली आहे, 100% झाली. सैराटनी सुरू केलं होतं, अनेक छोटे मोठे सिनेमे येत होते, मध्ये माझे पण मुळशी पॅटर्न, हंबीरराव आणि धर्मवीर चालले, सगळं चालत होतं. आणि आता एकामागून एक ब्लॉकबस्टर मराठी फिल्म इंडस्ट्री देते. याच्यामध्ये अनेक वर्ष आपल्या आधी पण जे राबले त्यांचं यश मोठं आहे ना. कदाचित प्रवीण तरडे हे निमित्त मात्र असेल, मोहन जोशींच्या इतक्या वर्षाच्या कामाची पुण्याई नाही का रे? हो, ट्रू. बरोबर की नाही? तर ती पुण्याई पण माझ्या वाट्याला आली. अशोक मामा असतील, नाना पाटेकर सर असतील, महेश कोठारे सर, सचिन पिळगावकर सर, हे राबले ना रे, पिढ्याच्या पिढ्या राबल्या ना. लक्ष्मीकांत बेर्डे काय काय करून गेले, तेव्हा आज बघतोय ना रे. दादासाहेब फाळकेंनी रोपटं लावलंय. आज ज्या वडाच्या पारंब्यांवरती अख्खी भारतीय चित्रपटसृष्टी लोंबकळतीये, आनंदाने झोके घेतीये, ते वटवृक्षाचं रोपच लावलं एका मराठी माणसाने ना. त्यामुळं आपण बॉक्स ऑफिसवरती थोडं आपल्याकडं मागे पुढे होतं, कंटेंटमध्ये आपण सगळ्यांचे वडीलच आहोत रे. ते तर आहे. कंटेंटमध्ये हात नाही धरायचा कोणी. आता समजा सुमित्रा मावशीचा कासव पिक्चर, हो, हा बॉक्स ऑफिसवर नसेल सुपरहिट, पण पिक्चर किती सुंदर आहे. सुंदर आहे.
बरोबर की नाही. तिचा दिठी असेल, तिचा अस्तू असेल, सिनेमे छोट्या बजेटचे, कमाई छोटी असेल, पण आशय किती मोठा होता. तर अशा 100 कोटीकडे मराठी चित्रपटसृष्टी जाताना आपण सुमित्रा मावशीचं योगदान तर विसरून नाही चालत. अगदी ते पण एक मोठं योगदान आहे. तर गंमत अशी आहे की आपल्याकडं महेश कोठारेंसारखे सुपर डुपर ब्लॉकबस्टर देणारे कमर्शियल दिग्दर्शक पण होते. सुमित्रा मावशीसारखी प्रायोगिकवर सुपरहिट देणारी पण दिग्दर्शिका होती. आणि सचिन पिळगावकर हे सुपर म्हणजे प्रायोगिक आणि आर्ट दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेला माणूस होता. अशी बनवाबनवीसारखी कल्ट मूवी दिलीच ना. हो. त्यामुळं आज हे जे दिसतंय चित्र ह्याच्यासाठी खूप पिढ्याच्या पिढ्या राबल्या आहेत. आता त्याची गोड फळं त्या झाडाची आपण खातोय, मिळायला लागली आहेत. अजून खूप खूप गोष्टी होतील. कदाचित पुढच्या महिन्यात येईल कुठला तरी 100 कोटी, त्याच्या पुढच्या महिन्यात येईल. आता हा आकडा सतत पाहायला मिळेल असं मला वाटतं. ओके, याला एक क्रॉस क्वेश्चन आहे, विचारू की ना, मराठीत ही मोठी नावं तर होतीच, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांनी दिले ब्लॉकबस्टर, पण मधला काळ एक जो गेला ना त्याच्यामध्ये की बजेट कमी आहे, पिक्चरनी पैसे नाही कमी, पण आशय बघा. जेव्हा माझी नॉन मराठी मित्रांसोबत मूवीवर चर्चा होते ना, तेव्हा ते म्हणतात की मराठी लोक तुम्ही असंच करता, मराठीने अजून एकही सुपरस्टार दिला नाही. ही खतखत वाटते एक मराठी प्रेक्षक म्हणून. हे बघ, ती खतखत नाही वाटत, ती वस्तुस्थिती होती ना. एक्झॅक्टली. वस्तुस्थितीबद्दल खतखत कसली बाळगायची. एकतर तिला प्रॅक्टिकली उघडं करून पाहायचं तरी, किंवा मग जस्ट इग्नोर दे, या थॉटनेच आपण गेलं पाहिजे ना. खतखत बितकत नव्हती. जास्तीत जास्त म्हटलं तर राग असू शकतो, कारण ना यांच्याकडे पैसे नसायचे, त्यामुळं कसं बसं ते काहीही करायचे आणि त्याला ते आर्ट म्हणायचे. हे बघ, तुम्ही काहीही केलं आणि ते चाललं नाही की आमची ती आर्ट फिल्म होती, असं नसतं ना. बरोबर. असं थोडीच असतं. चाललं नाही म्हणजे तो पराभव आहे ना. एक्झॅक्टली. तो मान्य करा ना. त्याला कसल्या वेगळ्या मलमपट्ट्या करताय आर्ट फिल्मच्या ह्याच्या त्याच्या, बरोबर की नाही. नाही चाललं, आमचं भांगार होतं हे म्हणता आलं पाहिजे, बरोबर की नाही. किंवा आमचं हे चाललं, आमचं हे भारी आहे. त्यामुळं कमर्शियल फिल्म ज्या हिट व्हायच्या त्यांच्या दृष्टीने ते काय करतायत लोक, असंच ते बोलायचे. अरे तुम्ही हे होता, तुमचं ते नाणं खणखणीत नव्हतं, त्याला तुम्ही आर्ट फिल्मचं लेबल दिलं. आणि व्हायचं काय, ते फिल्म जज करायला तसलेच आर्टवाले असायचे. ते पण अपयशी, हे पण अपयशी. ते त्यांच्यात मग यश वाटून घ्यायचे, साजरं करायचे. मग 2-3 ट्रॉफ्या मिळायच्या. त्या ट्रॉफ्यांनाच ते स्वर्ग समजायचे. मी तर अजिबात त्या ट्रॉफ्यांच्या भानगडीत पडतच नाही. बॉक्स ऑफिसवर हिट, सुपर डुपर हिट की पिक्चर हिट, क्या बात. 4 ट्रॉफ्या मिळाल्या म्हणून त्याला तुम्ही ब्लॉकबस्टर म्हटलाय का रे आजपर्यंत? कधीच नाही. या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही पिक्चर फ्लॉप आहे, पण नाही तो ब्लॉकबस्टर आहे कारण त्याला 12 ट्रॉफ्या मिळाल्या. असं कसं होईल? ट्रॉफ्या त्या लेखक दिग्दर्शकाला, नटाला मिळाल्या, निर्माता मिळाला ना, तो कुठे ब्लॉकबस्टर, तो गरीब झाला. तर असं ब्लॉकबस्टरची ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे, पण ते आपल्याला फसवलं त्यामधल्या काळात. या आर्ट फिल्मचं एक चॉकलेट देऊन आपल्याला फसवलं, पण ते बरोबर नव्हतं. मराठी सिनेमा तोच सुपरहिट जेव्हा तळागाळातला माणूस येऊन पण तो सिनेमा. एक्झॅक्टली ट्रू. तळागाळात हे बघ, पुण्या मुंबईचं लिमिट आर्ट फिल्मचं हे अमुक 1 कोटी आहे. पण त्याच पुण्यामध्ये मुळशी पॅटर्न, सैराट, देऊळबंद 2 यांनी मिळवले की पैसे. बरोबर. आणि टोकाचे पैसे मिळवले. पुण्यातला माणूस तर खूप चोखंदळ आहे. अगदी. तो जे पाहायचं ते पाहतोच. आणि 100% कदाचित चल तो सकाळला आर्टिकल आलं, मठाला आर्टिकल आलं, समीक्षण आलं की पाहत असेल, ओके, पण पाहतो, 100% पाहतो. तर मला असं म्हणायचं की ते जे होतं एक गरिबीचं लेबल, ते आपण ओढवून घेतलं होतं. मराठी सिनेमा कधीच गरीब नव्हता. मराठी सिनेमा हा कायम समृद्ध आणि श्रीमंतच होता. तो वैचारिक लेवलवर होता, तो कॉन्टेंट लेवलवर होता. हे गरिबीचं लेबल त्या मधल्या काळात काही लोकांनी ठरवून लावलं, पण ते खोटं आहे. आणि प्रेक्षक म्हणून ना दादा, प्रेक्षकांची पण अशी बाजू असते की दर्जेदार द्या, आम्ही बघायला येऊ. कारण आकडे जर काढले, आजच मी गुगलवरचे आकडे काढले, तर भारतात सिनेमाची सगळ्यात जास्त तिकीट विक्री महाराष्ट्रात होते. 100%. हॉलिवूडचे मूवी बघतात, टॉलिवूडचे मूवी बघितले महाराष्ट्रात, मग पुण्यात, त्यात कोथरूडमध्ये, असं ते छोटं छोटं होत जातं जग. इव्हन मग नेटफ्लिक्स, ते फार सिटी प्राईड कोथरूडवर येतं, मग त्याच्या 1 नंबरच्या स्क्रीनवर येतं सगळं. असं
असं ते खूप हां. पण म्हणजे स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे लोकांची, मराठी लोकांची. त्यांना काहीतरी देऊळबंद सारखं दर्जेदार दिलं की लोक येणार. अरे 100% येतात, 100% येतात. खूप बुद्धिमान लोक राहतात या शहरात नाही, या महाराष्ट्रातच. महाराष्ट्रातला 40गाव आणि मालेगाव मधला प्रेक्षक पण हा चाणाक्ष आहे. तो मराठी प्रेक्षक काही वेडा नाही आहे. आजही आत्ता तुमच्यासमोर व्हिडिओ कॉल आलता, एक्झॅक्टली मालेगाव मधनं आलता. True. तो म्हटला आजही शो हाऊसफुल होता. 36वा दिवस आहे आज. अनोळखी माणसाचा मालेगाव phone होता मधनं कुठला तरी अनोळखी माणूस होता. तो काय म्हटला, प्रवीण सर इथं शो हाऊसफुल housefull होता आज, आहे. मी पाहिला, मस्त एन्जॉय केला. गुरुवार जोरात गेला. बरोबर की नाही? तुम्ही गेल्या आठवड्यात येऊन गेला, मी नव्हतो. म्हणजे मी गेल्या आठवड्यात गेलो तेव्हाही हाऊसफुल होता, आजही हाऊसफुल आहे. म्हणजे काहीतरी आहे ना, काहीतरी आहे. पण याला जोडून एक प्रश्न आहे की प्रेक्षकांकडून काय म्हणलं जातं की मराठी जे ॲक्टर्स आहेत ते जेव्हा प्रमोशनला येतात किंवा इंस्टाग्राम लाईव्हवर येतात तर हात जोडून विनंती करतात की आमचा सिनेमा आहे तो थिएटरलाच जाऊन बघा, किंवा त्यांच्याकडून एक दोष दिला जातो की मराठी सिनेमे प्रेक्षक बघत नाही आहेत म्हणून हिट होत नाही आहेत. तर 6 हिट मूवी देणाऱ्या प्रवीण तरडेंचं याच्यावर काय मत आहे? हे बघ, या देशातला सगळ्यात बुद्धिमान प्रेक्षक कोण असेल तर मराठी प्रेक्षक. तुम्ही काही आणाल आणि बघा तर ते कसलं, तुम्ही पार रडून पाया त्यांच्या पडलं तरी ते नाही बघणार. तेच कारण का माहिती आहे का? मराठी माणसाचा पैसा कष्टाचा आहे, घामाचा आहे. त्याला माहिती आहे तो कुठं घालवायचा आहे. बरोबर की नाही? कष्टाचा पैसा तो कुठेही का घालवेल रे? तुम्ही त्याच्यासमोर रडा, नाही तर कपडे काढून नाचा, तो काय उगीच तुमची दयामाया येऊन नाही जाणार पाहायला. एक तर ते खूप प्रॅक्टिकल आहेत, ते त्यांना जे पाहायचं तेच पाहणार आहेत. ते उगाच कुठलंही थोतांड आलं म्हणून त्याला अंगावर नाही घेणार. ते पाहणार, योग्य सिनेमाच पाहणार. त्यामुळं उगी त्यांच्यासमोर रडगाणं करण्यात काही अर्थ नाही, त्यांना काही फरक पडत नाही, कारण ते हुशार आहेत. ओके, त्यांना कळतं हे रडतंय म्हणजे हे येडं आहे, हे रडतंय म्हणजे हे रडून सांगतंय म्हणजे हे काय कामाचं, किंवा यांनी काहीतरी असं बनवलंय की प्रेक्षक बोलवायला म्हणून ते रडावं रडतंय. लागतंय. बरोबर की नाही? आपण रडायचं नसतं, प्रेक्षकांनी सिनेमा पाहून रडलं पाहिजे, दुःखाने आनंदाने हसलं पाहिजे, भावनिक झालं पाहिजे. हे सगळं आपली कलाकृती बोलली पाहिजे. आपण ते कशाला जास्त सांगायचं? आपण नंतर असं 100 कोटी झाल्यावर बोलायचं, मजा करायची. प्रवीण तरडे एवढे थेट का बरं आहेत? म्हणून तर मी प्रवीण तरडे. थेटच माणसाने थेटच असलं पाहिजे. हे बघ, थेट तो माणूस नसतो जो लबाड असतो. तो काय करतो? सगळं सावरून घेतो. तो सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो आणि तो कसं बसं पुढं जाणार. जो माणूस थेट असतो त्याला काय, तुम्ही काही करा मला काही फरक नाही पडत आहे, अशी असते ना वृत्ती. आणि खरं तर हाच मराठी बाणा आहे. अरे आपण प्रत्येकाने हे असंच असलं पाहिजे, थेटच असलं पाहिजे रे. मी थोडंसं विषयांतर करणार आहे. पिंजरा एक सिरियल आली होती ज्याच्यामध्ये त्या एका घराण्याचा एक लॉयल असा एक कार्यकर्ता म्हणून तुमची भूमिका होती आणि माझ्या आईला प्रचंड आवडायची आणि माझी आई ती पिंजरा बरोबर त्या वेळेला बसून बघायची आणि त्यामुळे प्रवीण तरडे तेव्हा माहीत झाले होते. लेखक त्या सिरियलचे प्रवीण तरडे नंतर कळलं. 3 वर्षांपासून दादा आपला संपर्क आहे, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात भेट वगैरे होती. जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा पर्सनॅलिटी पाहून असं वाटलं होतं हा लय डेंजर माणूस, याच्या जवळ न गेलेलंच बरं, कधी जवळ घेऊन कान फाटत. पण मला अनुभव नाही आला तसा आणि अनेक लोकांना नाही आलेला अनुभव, की म्हणून मी हा प्रश्न विचारला. एवढे थेटकावर आहेत तेवढेच प्रेमळ पण आहेत. ओके, पुढचा प्रश्न दोघांना आहे. तुम्ही प्रोड्युसर जरी असलात तरी स्वामी भक्त आहात. मी गुरुवारी मूवी आला आहे तर पहिल्या दिवसाचा 3रा शो बघितला आणि जेव्हा मी शो बघितला ना तेव्हा मला असं झालं की काहीच्या काही डेअरिंग केलेलं आहे प्रवीण तरडेंनी. कारण माझा अनुभव आहे दत्तभक्त आणि स्वामी भक्त हे इतके प्रचंड भक्त असतात त्यांचे की थोडंफार 19-20 जरी झालं ना तरी ते मारायला पण कमी करणार नाही एखाद्याला. मी म्हटलं प्रवीण तरडेंचे पुतळे उद्या फुंकले जात आहेत गावभर. पण ज्या पद्धतीने त्यांनी वेलकम केला सिनेमा, ज्या पद्धतीने डोक्यावर घेतला, कारण काही काही डायलॉग असे होते मुळात पिक्चरच्या नावामध्येच आहे की आता परीक्षा देवाची. तर इथे कधी वाटलं नाही तो शॉट घेताना किंवा ते डायलॉग स्वामींना परीक्षेच्या कटघऱ्यात उभं करताना की प्रेक्षक हे कसं घेतील, मुळात स्वामी भक्त हे कसं घेतील? अरे आपण अशा धर्मात जन्माला आलेलो आहोत ज्या धर्मात देवाला प्रश्न विचारले जातात. वा, बरोबर काय? ज्या धर्मात देवाला घाबरलं नाही जात. हां, देव ही भीतीची गोष्ट नाही आहे. देव ही अशी गोष्ट आहे ज्याच्यासमोर मन मोकळं केलं जातं. इथं देवाला प्रश्न विचारले जातात.
इथं पांडुरंगाला पुंडलिक म्हणतो थांब जरा आणि वीट फेकतो, राह उभा त्याच्यावर, आईवडिलाचे पाय दाबतोय. परमेश्वराला थांबवण्याची ताकद इथल्या भक्तांमध्ये आहे. कळलं का? त्यामुळं आपण देवाशी भांडू शकतो, आपण देवाशी बोलू शकतो, आपण देवाला प्रश्न विचारू शकतो. हीच आपल्या धर्माची ताकद आहे. आणि त्यात इथं देवाची परीक्षा घेतली कुणी? शेतकरींबाईंनी. शेतकऱ्यांनी. देवाला देवत्व काय आहे? कारण त्यांनी माणूस नावाचं एक क्रिएशन जन्माला घातलं. आपण म्हणतो नो वन क्रिएट कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ. बरोबर? म्हणजे जर माणूस इतकं भारी आहे तर तो परमेश्वरापेक्षा मोठा आहे का? शेवटी मोठा कोण? परमेश्वर. कारण त्यांनी माणूस नावाचं क्रिएशन केलं आणि त्यांनी बनवलेल्या क्रिएशनचं पोट कोण भरतं? शेतकरी. मग शेतकरी हा प्रतिपरमेश्वर आहे. त्यामुळं परमेश्वराची परीक्षा प्रतिपरमेश्वराने घेतली. लोकांना प्रश्न का पडेल? शेतकऱ्याला अधिकार आहे देवाची परीक्षा घ्यायची, कारण देव त्यांची परीक्षाच घेतोय ना रे, दिवस रात्र. एका दिवशी कंटाळून त्यांनी केलं शेती करणं बंद, तर तू मी मुलाखती देत बसू का? आपण उपाशी नाही करे, आपल्या चेहऱ्यावर दिसेल ना भूक. आम्ही तर उपाशी, तुम्ही आहात शेतकरी. हा, आम्ही पिकून आमचं खाऊ. तर तात्पर्य काय? देवाची परीक्षा कोण घेतंय, सिनेमा कोण बनवतंय, त्याचं इंटेन्शन काय आहे, हेतूंवरती जर शंका घेतली गेली ना की मग ऑब्जेक्शन येतात. आज इतके दिवस झाले कुणी घेतलं ऑब्जेक्शन सिनेमावरती? नाही घेतलं. आणि ज्यांनी कोणी घेतली असतील तेच कुठले तरी डावे पुरोगामी नावं बदलून देवत्वाचं किती आम्हाला पुळकाय दाखवत होते, पण ते खोटे होते. अरे लॉ प्रोफाईल होती ती. जे लिहितायत त्यांना कमेंटमध्ये जोडायला येतातच लोक. त्यामुळे मला तर त्यांना झालेला त्रास बघून कधी कधी मजा येते. असुरी आनंद. मला काम करण्याची प्रेरणाच मिळते त्यांना होणारा त्रास बघून. येस, काही त्या विचारांचे लोक लिहित आहेत की मूवी हिट यासाठी आहे कारण तो देवावर बनवला आहे आणि अशा देवावर की ज्याचं महाराष्ट्रात प्रचंड प्रस्थ आहे. त्याच्यामध्ये ना काही म्हणजे कलात्मक गुण आहेत किंवा असं काही आहे. तर त्यांना प्रवीण तरडे काय सांगतील? त्यांना मी सांगेल भोकात जा. हो, त्यांना मी काय सांगणार रे? अशा वृत्तीला मी काय सांगणार? माझ्या पॅटर्ननीच सांगितलं पाहिजे ना. नाहीतर मी म्हटलं नाही रे, असतात काही माणसं अशी, त्यांनाही मतं असतात, तर हे खोटं वाटेल का नाही? प्रवीण तरडेंना सूट नाही होणार. ते प्रवीण तरडेंना सूट नाही होणार. मी अशांना नाही रे जुमानत. अरे मी सांगितलं ना, त्यांना झालेला त्रास बघून मला आनंद होतो, मला काम करण्याची प्रेरणा मिळते, पुढच्या वेळी काय करायचं हे अजून ठळकपणे कळतं. त्यामुळे असल्या लोकांच्या त्रासाचा कुठे विचार करतो? त्यांना घरी कोणी जुमानत नाही ना, मग ते तिथं व्यक्त होत. अरे सिरियसली सांगतो, अरे मी गंमत नाही करत. सोशल मीडियावरती सतत निगेटिव्ह जे लिहिणारे असतात ना, त्यांना घरात किती त्रास असतो. बायको ऐकत नसते, आईबापांनी केव्हा टाकलेलं असतं. त्यांना त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम नाही का? आपल्याबद्दल बोलून ते त्यांचं मन मोकळं करतायत, तर आपल्याला पुण्य मिळतं त्याचं, की आपल्यामुळं चला कुणीतरी मोकळं झालं. तर अशा मोकळं होण्यासाठी पण आदनमधनं कामं करायची असतात. मी करतो ते, मला लय मजा येते. आणि अजून 9 बाकी आहेत येणं. हां, अरे 9 नाही, माझ्या प्रत्येक सिनेमात हिंदू धर्म, देव देवता त्यांचं म्हणणं येणार. ज्यांना त्रास व्हायचा त्यांना होणार, मजा येणार. क्या बात. पूर्वी बॉलिवूडमध्ये किंवा सगळीकडं हिंदू देवदेवतांवरती टीका करून तुम्ही सिनेमे केलेच नाही. बरोबर, करेक्ट. बरोबर की नाही? भगव्या कपड्यातली लोक काहीतरी विचित्र दाखवून तुम्ही केले ना पिक्चर ही. रेप करायच्या आधी जाणारे मी धर्मवीर मध्ये कसा सीन घेतला, आनंदी घे मारतात जाऊन. आपण आपल्या सिनेमातनं व्यक्त व्हायचं, आपण आपलं म्हणणं मांडायचं. हे बघ, त्यांनी त्यांचा धर्म मांडून या देशात 50-60 वर्ष अजेंडे चालवले. ट्रू. आपण मांडायचं आपला, कुणाला काहीही वाटो, आपण आपल्या मतावरनं हलायचं नाही. लक्षात ठेव, ठामपणे मांडायचं. मांडणार म्हणजे मांडणार. आत्ता जो मालेगावून फोन आला होता तो 25चा एक मुलगा होता फक्त, आणि मी पण थिएटरमध्ये 2दा बघितला मूवी. आणि तरुणांचा प्रचंड ओढा आहे. कुठेतरी तरुण आता हिंदुत्व, अध्यात्म या विषयाकडे वळायला लागलेत असं वाटतं. वळायला नाही लागले, ते होतेच. त्यांना कुणीतरी उगीच डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होता. पण या देशातला तरुण मूर्ख नाही आहे. त्यांना माहिती आहे हा देश कुणाचा आहे, त्यांना माहिती आहे या देशाचं मूळ कशात आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. सोडून नाही तर धुरंधर एवढा सुपर डुपर हिट का झाला? ट्रू.
देशभक्ती, राष्ट्रप्रेम हे त्यांच्यात नसानसात भिनलेलं आहे. त्यामुळे या देशातल्या तरुणाईला तुम्ही मूर्खात काढूच शकत नाही. वा. ती राष्ट्रप्रेमी, राष्ट्रभक्त असणारच. या देशातल्या तरुणांच्या मनातून तुम्ही राष्ट्रप्रेम काढू शकत नाही, कुणी कितीही प्रयत्न केले तरीही. मूवी येण्याच्या आधी महाराष्ट्र दौरे सगळ्यांचे होतात प्रमोशनसाठी. या मूवीत आम्ही बघतोय की महाराष्ट्राचा दौरा याच्या आधी पण झाला, मूवी येण्याच्या आधी. मूवी झाल्यानंतर जास्त दौरे सुरू झालेत. छोट्या छोट्या गावात जाऊन पण तुम्ही लोकांचा प्रतिसाद बघताय, त्यांच्यात सामील होत आहे. काय काय उत्तम प्रतिक्रिया आल्यात लोकांकडून छोट्या छोट्या गावातून, विशेषतः शेतकऱ्यांकडून? प्लीज सर तुम्ही सांगा. आणि मला फक्त शेतकऱ्यांचं पाहिजे, शहरी भागातलं नको सध्या आपण बोलूयात. नाही, जेव्हा आम्ही डाऊन म्हणजे प्रत्येक तालुका प्लेसला गेलो ना, मी तुम्हाला सांगतो, लोणीमध्ये जेव्हा आम्ही गेलो ना, एक 75-80 वर्षाचे जोडपं आलं होतं. त्यांना ते तिकीट 150 रुपयाचं का आणि 125 रुपयाचं का? ते म्हटले की अहो तिकीट 10 रुपये असतं ना, एवढं का फरक आहे? एवढं का झालं? हो. ते 35 वर्षांनी सिनेमा पाहायला आले. वा. आणि ते माझ्या समोरच चाललेलो, ते भांडत होते, हो 15 रुपये तिकीट असतं ना, एवढं का झालं? आम्ही त्या थिएटर मालकाला म्हटलं, ते म्हणतायत त्या किमतीत तिकीट दे, क्या बात आहे. बाकीचे आम्ही देऊ, बघू. वा. तात्पर्य काय तर ही प्रतिक्रिया सुंदर होती. म्हणजे ती माणसं 35 वर्षांनी आलती, देऊळबंदनी त्यांना आणलं, त्यांना त्यांचं जगणं दिसलं. आणि असं प्रत्येक होतं. तालुका प्लेसला म्हणजे शेतकरी वर्ग खूप होता, खूप प्रचंड प्रमाणात होता. आणि एजेड ज्यांनी कधी 10-20 वर्ष सिनेमा थिएटर पाहिले नाही, असे लोक खूप होते. आणि सुटल्यानंतर तर त्यांचा आनंद बघितला ना, म्हणजे जी निगेटिव्हिटी जाऊन जी पॉझिटिव्हनेस जो आला ना, तो फार वेगळा होता. वा. म्हणजे ते बघूनच आपल्याला एवढा आनंद होतो की आपण काहीतरी सार्थक केलं बा, वा. उत्तम. जगापर्यंत पोहोचवलं. शेतकऱ्यांचे दुःख असतील, शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात, शेवटी या माध्यमातूनच आपण जगापर्यंत जातो ना, आणि ते सोडवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यांचा तो म्हणजे पिक्चर चालू होण्या आणि सुटल्यानंतर जे महत्वाचा विषय असतो ना, ते फार आनंद वाटायचा. म्हणजे आपण काहीतरी क्रिएटिव्ह केलं बा, काहीतरी दिलं आपण बा असं. आणि प्रवीणजीची याच्यामध्ये सर्वात म्हणजे मानावं लागेल त्यांना, बस. बाकी आम्ही हा सिनेमा 100 कोटीपर्यंत योगायोगाने नाही गेला, आम्ही ठरवून नेला रे. क्या बात आहे. नाही तर सिनेमा तसं पाहिलं तर 85-86 पर्यंत थांबला असता. 87-88. ठरवून नेला पिक्चर. तर डोक्यावरून पाणी 88 वर येऊन थांबला असता. आम्ही नवं मार्केट क्रिएट केलं. ओके. आम्ही तंबू घेतले. ज्या गावांमध्ये थिएटर नाही, तालुक्यात थिएटर नाही, तिथं तंबू घेऊन गेलो. 30-30 रुपयाची तिकीटं लावली. वा. जिथं स्वामींचे मठ आहेत त्या स्वामींच्या मठांमध्ये छोट्या छोट्या पडद्यांवरती शो लावले. 20 रुपये 25 रुपये तिकीटं लावली. त्याच्या जीवावर आम्ही किती 5.5 म्हणजे अजून आकडे येत आहेत त्यामुळं मागं पुढे होत आहेत, पण माझ्या मते तंबूवरतीच आम्ही 5.5-6 कोटीच्या आसपास गेलो. आणि ओव्हरसीज हो, यावेळी परदेशातल्या मराठी लोकांवर ठरवून आम्ही लक्ष केंद्रित केलं. तिथून आम्हाला 6-7 कोटी आले. ठरवून लक्ष केंद्रित केलं की हा विषय त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. सर्व महाराष्ट्र मंडळांना भेटलो. ते ब्लॅक ओपेल नावाची कंपनी आहे जे परदेशात शो रिलीज करतात. अमित सावरगावकर माझ्या एकांकिकांमधला मित्र आता नेदरलँड तिकडं असतो, त्यांनी नेदरलँड आणि डेन्मार्क तिकडं शो लावले. पोर्तुगालमध्ये शो लागले. अमेरिकेमध्ये 50-60 शो लागले. अजूनही लागतायत, आकडा वाढेल. पण लक्षात ठेव, दुबईमध्ये तर सिनेमा रिलीज झाला. म्हणजे रिलीज एका शो पुरता नाही, रिलीज झाला म्हणजे रोज शो, आठवडाभर असं झालं. ऑस्ट्रेलियात पहिली सुरुवात झाली. लिव्हरपूल, सिडनी, ब्रिस्बेन आणि कॅनबेरे बहुधा शो पहिले झाले आणि हाऊसफुल. क्या बात आहे. हाऊसफुल शो. त्यामुळं तिकडनं जे मार्केट वाढलं ना, म्हणजे जरा नेहमीचा मराठीचा चौकट मोडून वेगळा विचार केला म्हणून पिक्चर 100 कोटीवर गेला. कमाल. त्यामुळं बघ, माझं तंबूच्या ह्याच्यातनं आलेलं कलेक्शन आहे तुला कुठल्या साईटवर दिसू नाही शकत, कारण ते आमच्याकडे. करेक्ट आहे. पण गेलो ना मी त्या माणसापर्यंत ज्याच्याकडे थिएटर नाही. हे नवीन आयडियाज सगळ्यात पॉवरफुल ठरल्या आमच्यासाठी. आणि ओव्हरसीजनी मोठी म्हणजे 100 कोटी होण्यात
हा ओव्हरसीज आणि त्या तंबूतले शो आणि स्वामी सेवा केंद्रांमधले शो रात्र झाले की तिथं शो लावायचा एक, ह्यांनी आम्हाला खूप तारलं. हे गणित तुम्ही जमवून आणलं म्हणजे. आम्ही मार्केट क्रिएट केलं. लक्षात ठेव, आता माझ्याकडं प्रोडक्ट आहे ना, मला ते विकायचं आहे. मग मला एकाच अजून एक 100 कोटी फक्त बॉक्स ऑफिस आणि ह्याच्यावर या, अजून सॅटेलाईट आणि ह्याचं बोलायचं ते लांबच्या गोष्टी आहेत. सॅटेलाईट आणि OTT तिथं आपण 25-30 काढू, म्हणजे सिनेमा जोरात जाणार. तात्पर्य काय तर आता मराठी माणसाने संकुचित न राहता स्वतःचं मार्केट डेव्हलप केलं पाहिजे. आणि हे माझं म्हणणं प्रत्येक क्षेत्राला आहे. शेतकऱ्यानं स्वतःचं मार्केट क्रिएट करा, सिनेमावाल्यांनी स्वतःचं मार्केट क्रिएट करा, तुम्ही कंटेंट क्रिएट करणाऱ्या लोकांनी स्वतःचं मार्केट क्रिएट करा, अजून वेगळं काहीतरी शोधा. बरोबर की नाही? हे करता आलं पाहिजे. रूट लेवलपर्यंत. रूट लेवलपर्यंत जाता आलं पाहिजे. आता तू म्हणशील की माझं पोस्टमन मी पुण्या मुंबईत चांगलं जातं, इकडं जातो. तू कर ना प्रयत्न मालेगाव 40गावचा. करेक्ट. कर प्रयत्न. तू जा ना नंदुरबारला, तू जा एरंडोल आणि पारोळा आणि पाचोऱ्याला. कोपरगाव मधलं कलेक्शन 19 का 20 लाख, 20 का 21 लाख आहे कोपरगावचं कलेक्शन. धुरंदरपेक्षा जास्त आजपर्यंत. म्हणजे कोपरगावमध्ये धुरंदरपेक्षा देऊळबंदचं कलेक्शन जास्त आलं. तसं त्यांनी मला लेटर दिले. म्हणून आज एवढं लाईव्ह बोलायची डेअरिंग करतो. कोपरगावच्या थिएटर मालकांनी मला असा एक हे दिला सगळा कलेक्शनचा, की हे धुरंदरचं कलेक्शन, हे देऊळबंदचं कलेक्शन आम्ही जास्त कमवले. क्या बात आहे. कोपरगाव पुरतं. म्हणजे गावागावातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना मराठी सिनेमा बघायचा आहे, आपण त्यांच्यापर्यंत जात नव्हतो. क्या बात आहे. मी केली डिरिंग पब्लिसिटीचा नवीन. आता बघ, आज 2-3 दिवस झालं बातम्या येत आहेत, थिएटर व्हिजिटचा तरडे पॅटर्नची बॉलिवूडलाही भुरळ. हो, फॅक्ट आहे. आता कीर्ती सेनन, ते सारा अली खान ते फिरायला लागले बघ असा कॅमेरा घेऊन. मी एक ट्रायआउट केलं, वेगळं ट्रायआउट केलं, मला त्यात यश मिळालं. मुळशी पॅटर्न 2 येईल, त्याच्यात मी अजून काहीतरी वेगळं ट्रायआउट करेल. पण मार्केटिंगचे वेगवेगळे प्रकार केले पाहिजेत. आम्ही तू नीट बघ, आम्ही अत्यंत बुद्धिमान पद्धतीने गेलो. आज 6वा आठवडा आहे, तरीही मार्केटमध्ये चर्चा देऊळबंदची ती ठरवून ठेवलेली आहे. ओके. ती ठरवून ठेवलेली आहे. त्याच्यासाठी दर 2 आठवड्यांनी वेगळे इव्हेंट क्रिएट केले. प्रत्येक इंटरव्ह्यूमधलं ह्याच्यातलं वेगवेगळे इव्हेंट आहेत. कारण का चर्चेत राहिल्याशिवाय सिनेमा इथपर्यंत आला नसता. करेक्ट. तो गर्दीत वाहून गेला असता. हिंदी सिनेमे आले आणि गेले, काढले थिएटरवाल्यांनी, मराठी ठेवले. चांगला सिनेमा आणि चांगली प्रमोशन पब्लिसिटीची क्वालिटी यात लीड मीडियाचा पण वाटा आहे. त्यांनी खूप अप्रतिम डिझाईन केलं. कुशल कोंडे आणि अनुप गोरे या दोघांचा मोठा वाटा आहे या सगळ्यात. अनुप गोरेनी तर सिंगल हँडल ओव्हरसीज पाहिलं. अरे एका शोमधनं 6-7 लाख. आज सिटी प्राईडची 500ची ऑडी चल 300 रुपयाच्या तिकिटाने गेली तरी 1.5 लाख येतात. बरोबर की नाही? तिथं एका शोचे 5-6 लाख. काय करशील तू? तर म्हणून ओव्हरसीजवर लक्ष दिलं, नवीन मार्केट क्रिएट केलं. मराठी माणूस घरातनं बाहेर पडत नाही, शहरातून गावातून बाहेर पडत नाही अशी तक्रार असते. आम्ही पडून बघितलं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली, कारण मूवी हिट होतोय हे कळल्यानंतर कदाचित कलाकार पण म्हणतात किंवा दिग्दर्शक पण म्हणतात की शहराच्या बाहेर नको पडायला. त्याच्यानंतरचे कष्ट हे खूप होते. नाही, आयडिया पण केली आम्ही त्यात. कशी आयडिया केली? माझ्याकडे चॅनल नव्हता माझ्या पाठीशी, न कॉर्पोरेट कंपनी होती. पहिला सिंगल प्रोड्युसरचा 100 कोटी केलेला सिनेमा आहे. आम्ही आयडिया काय केली, मी आणि स्वतः निर्माते उठलो, गाडी काढली त्यांची, बाय रोड विदर्भ खानदेश अख्खं फिरलो बाय रोड. त्याचवेळी दयापिट्या हे पश्चिम महाराष्ट्रात घुसले आणि त्याचवेळी स्नेहल आणि मोहन जोशी हे पुणे फिरत होते. त्याचवेळी नाशिकमधले कलाकार नाशिकमध्ये फिरत होते. हे कुणालाच कळलं नाही हे आयडिया, कारण मी संभाजीनगरचे 3 कलाकार घेतले होते, अहिल्यानगरचे 2 घेतले होते, मी नागपूरचे 3 जण घेतले होते टेक्निशियन. आणि
ह्याचा फायदा असा झाला, माझी टीम अख्ख्या महाराष्ट्रात फिरत होती असं वाटत होतं बरोबर. सगळ्यांना, आणि आम्ही तेवढा वेळसुद्धा दिला. त्यामुळे हे यश हे चांगल्या प्लॅनिंगचं आहे. उत्तम सिनेमाबरोबर उत्तम प्लॅनिंगचं हे यश आहे. कुणी म्हटलं नाही पाहिजे मराठी माणसाला प्रमोशन कळत नाही, मराठी माणसाला पब्लिसिटी येत नाही. आम्ही केली आणि भले भले हिंदी सिनेमे घालवले. एक्झॅक्टली. आणि अजून एक गोष्ट कशी जमवली की साहीच्या साही सिनेमांमध्ये नवीन चेहरे खूप दिसतात. आत्ता पण मुख्य रोल करणारे जे आहेत हां, मूवीमध्ये नवे नवे की नवीन नवीन असं नाही की एक नाव आहे की त्याच्या मागे पब्लिक पागल झालेली आहे. स्नेहलताई पण मागच्या सिनेमांमध्ये छोटे छोटे रोल होते, यावेळी मध्यवर्ती भूमिका डायरेक्ट तिची होती. तर नवीन चेहरे आणि जास्त काम न करणारे चेहरे घेऊन पण मूवी हिट कसा करता येतो? कारण का माहिती आहे का, मराठी सिनेमामध्ये हिरो ही कथा असते. हो, नाहीतर मराठी सिनेमात असा हिरो सांग, त्याला घेतलं की पिक्चर 100% 50 कोटी होणार. कोणीच नाही. तू सांग ना, नाव सांग, चल एक नाव नाही सांग. नाही नाही मला कुठलंही सांगायचंच सांग. नाही, मला माहीतच नाही कारण नाहीच आहे कारण. हे बघ, मराठी फिल्म इंडस्ट्रीत ना डिरेक्टर हा हिरो आहे. नागराजचा पिक्चर, एक्झॅक्टली. महेश मांजरेकरांचा पिक्चर, रितेश देशमुखचा पिक्चर, प्रवीण तरडेचा पिक्चर असं बोललं जातं. लक्षात ठेव. कारण कॉन्टेंट जर योग्य पद्धतीनं दिग्दर्शकाने हाताळला की तो सिनेमा सुपरहिट. त्यामुळं आपल्याकडे हिरोइझम नाही आहे, नटांच्या बाबतीत हिरोइझम नाही आहे. आपल्याकडं कथेलाच प्राधान्य दिलं जातं. पुण्यातला प्रेक्षक हा कुठल्या तरी हिरोचा चेहरा बघून नाही रे जात, कधीच जायचं. त्यांना एक तर लोक आवडतच नाहीत. हां, त्यांना मुळात माणसंच आवडत नाहीत. हां, त्यामुळे त्यांना कथा आवडली तरच ते जातात. बरं आहे बाबा, हे एक पुण्यातलाच माणूस सांगतोय, मी तर काहीच बोलत हां, माझा जन्म सदाशिव पेठेतला, मी सांगू शकतो. त्यामुळं पुण्यातली लोक ही खूप बुद्धिमान लोक आहेत. ते काहीही पाहणार नाहीत, कुठल्या तरी चेहऱ्याची भुरळ पडून ते जाणार नाहीत. नाही तर माझा चेहरा पाहायला काय येतील रे लोक. पण हेच लोक चांगलं असेल तर तोंड भरून कौतुक करायला मागं पाहणार नाही. नाही, 100 कोटीवर हीच लोक नेतात. ट्रू. लक्षात ठेव. त्यामुळं आपल्याकडं चेहऱ्याला किंमतच नाही आहे, आपल्याकडं विषयाला किंमत आहे. देऊळबंद 2 लिहिताना शेतकरी मध्यवर्ती असेल हे तर आधीपासून ठरलेलं होतं, पण शेतकरी स्त्री असेल हे आधीच ठरलेलं होतं, त्या नाही, भोवतीच ठरली आहे त्याची स्टोरी. मी तुम्हाला म्हणून सांगतो, हां, आधी या सिनेमाचा हिरो म्हणजे मी ही गोष्ट साधारण 2016ला मकरन अनासपुरेंना ऐकवली होती. ओके. आणि मकरन अनासपुरे आणि संदीप पाठकच्या भोवती लिहिली होती ओके. हा सिनेमा. पण नंतर जसजसा काळ पुढे गेला आणि आपल्याकडे स्त्रीप्रधान सिनेमे अचानक सुपरहिट जाऊ लागले, ज्यात हेमंत डोमेंचा झिम्मा असेल, केदार शिंदे सरांचा बाई पण भारी देवा, अचानक ते एक स्त्री 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 सिनेमे आवडू लागले, लोकांना चालू लागले. मग मी म्हटलं मार्केट आता तपासून पाहिलं पाहिजे, आणि मी डिसिजन घेतला की मेलेल्या शेतकऱ्याचा भाऊ देवाला बोलवायला येतो अशी गोष्ट होती. मेलेल्या शेतकऱ्याचा भाऊ स्वामींना वारुळावर दगड घालतो असं होतं. पण सगळं पाहून म्हटलं नाही राव, हे स्त्री प्रधान केलं तर हे जास्त जास्त भारी होईल. हो, बरोबर. मग कोण स्त्री, तर अनेक आपल्याकडे चेहरे होते. अनेक मोठी सोनाली कुलकर्णी होती, अमृता सुभाष होती, मुक्ता बर्वे होती. हे उत्तम चेहरे आहेत. म्हटलं चल अजून ग्लॅमरस म्हटलं तर अमृता खानविलकर होती, सई तामणकर होती. हे ग्लॅमरस चेहरे पण होते, नाव पण होतं. पण मी परत तोच विचार केला, विषयाचं म्हणणं काय आहे आणि माझी काम करण्याची पद्धत. 50-50 डिग्री सेल्सिअस तापमानातले सीन आणि 50-50 दिवस शूटिंग, कोण एवढं वेळ देणार? कारण रोज सीन होते स्नेहलचे, आणि स्नेहलसाठी पण मला काहीतरी करायचंच होतं. तिचं जे सॅक्रिफाईस तिने जे केलं तर त्यासाठी. म्हणून तो एक दिवस डिसिजन घेतला. वाणीसाहेब तयार नव्हते का? नाही आता हे सांगा. ते तयार नव्हते, त्यांना टेन्शन आलं. कारण ते म्हटले आम्ही त्यांचं कधीच काम नाही पाहिलं. सांगा तुम्ही यांना सांगत आहेत दादा. सांगा ते बरोबर आहे. नाही मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. ते तयार नव्हते. शंका उपस्थित केली बुवा. आमचे घरचे पण मिसेस म्हणणे कुठंतरी लीड रोलमध्ये बुवा, कुठेतरी चेहरा पाहिजे. मग हे म्हटले पाणीसाहेब विश्वास ठेवा माझ्यावर, चिंता नका करू, मी बरोबर करेल.
आता एक शंका असते ते आपण उपस्थित करतो ना, ते त्यांनी मला समर्पक उत्तर दिलं, चिंता करू ते कधी नका. शूटिंगला पण आले आम्ही- नाही. मी नाही, फक्त एकदा का दोनदाच गेलो, पूजेला गेलो आणि मध्ये नेमके ते एकदा आणि आलते, मग तर नाही कुठल्या आले. सीनला माहिती का, तो मंगेश देसाई अडकला आणि ती स्नेहलचा तो सीन, तिथंच त्यांना कळलं हे प्रकरण. टाळ्या वाजवले म्हणलं गाण्यात. त्यामुळं कसं आहे, म्हणजे त्यांनी ते आणि ते मला विश्वास होता पण त्यांचा विश्वास होता ना. कारण मी तिला एकांकिकांपासून पाहिली रे. अगदी पुरुषोत्तम करंडक जिंकलाय, अभिनयाची सगळी पारितोषिकं जिंकलेली नटी आहे रे. आणि मी कधी म्हटलं नाही की याला घ्या त्याला घ्या. कामगार कधीच. कल्याणला महाराष्ट्रात तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पहिलं प्राईज आहे. फक्त तिने थांबवलं होतं अभिनय. आता म्हटलं या सीनला एकदम अशी उन्हात तानात रापलेली रापलेली आणि तो ॲग्रेशन असलेली नटी पाहिजे. आणि मी म्हटलं तसं माझ्याकडे ही ऑप्शन होतीच. ते बट ऑब्वियस झालं असतं लोकांच्यासाठी की अरे अच्छा ही आहे वय, असं झालं असतं. पण एकदम हे नवीन पॅकेज आलं ना लोकांना आणि लोक इम्प्रेस झाले. कदाचित कसं असतं की विनोद निर्मिती किंवा भीती या दोन्ही गोष्टी अपेक्षाभंगातून येतात. तर तसं त्यांना वाटलं झालं काय तरडेनी बायको घेतली आणि कामं पाहिल्यावर लोक म्हटली नाही राव हे म्हणजे तोडच नाही. त्यामुळं तो फायदा झाला सिनेमा. वा उत्तम. आणि शेतकरीच्या भूमिकेत ती परफेक्ट बसली ती. एकतर 80% मूवीमध्ये तिचा बीपी 140च्या वरच आहे, कारण का ती पूर्ण चिडलेली आहे. नाही हां, तिथं बघ लोकांना काय काय आता काही काही आपल्याकडचे गरीब इन्फ्लुएन्सर जे आहेत समीक्षा करणारे समीक्षण करणारे, तर त्यांना तेच एकच ती लाऊड वाटली. अरे वेडपटांनो, कधीतरी आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याची बायको बघा. काय असतं माहिती आहे का रे, तिचं सर्वस्व गेलेलं असतं आणि तिचा जगाबद्दल एक राग असतो. परमेश्वराबद्दल, जगाबद्दल, समाजाबद्दल, गावाबद्दल, नातेवाईकांबद्दल, सगळ्यांबद्दल राग असतो की माझा नवरा गेला, तुम्ही काय केलं. माझा नवरा, आणि कळत नकळत तिच्यात ते राग आणि ॲग्रेशन येतं. त्यात तिचा नवरा देवाचा भक्त आणि त्या देवानीही वाचवलं नाही, त्या मंदिरासमोर आत्महत्या झाली. हे तिला एक राग डोक्यात असतंच ना रे. आणि ते जे आहे ते काढण्यासाठी स्नेहल उलट असे ॲग्रेसिव्ह नटी नाही आहे, मी करायला लावलं तिला. ती म्हटली अरे पण हे थोडंसं हे 10व्याच्या दिवशी पण मी चिडतीये. म्हटलं एक मिनिट, मी सांगितलंय ना ते कर. 10व्याच्या दिवशी काय ती काहीतरी म्हणते ना, मारा मार, शेतकऱ्यांच्या पुढच्या मिड्या पण अशाच मरणार, मेला शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी गेला, मारा, तुमच्या पुढच्या पिढ्या अशाच मरणार. तर तिला हे स्नेहल अरे असं कसं ते. म्हटलं तू पाहिलेस 10व्यामध्ये तरुण शेतकऱ्याची बायको त्या पिंडासमोर बसून ओरडताना पाहिली आहेस. तिथली नाही, मी पाहिल्यात. त्या बायका त्या नवऱ्याला शिव्या देत असतात, माहिती आहे तुम्हाला. हो. त्या बायका त्या पिंडासमोर बसून शिव्या देत असतात की बर्बाद करून गेलास आम्हाला. तर ते जे ॲग्रेशन आहे ना, म्हटलं मला ते पाहिजे. तर लाऊड कुठल्या गरिबांना वाटते ते तू विसरून जा. म्हटलं तू अजिबात त्याची काळजी करू नकोस, मी सांगतोय ते कर. आणि तेच महाराष्ट्राला भावलं. एक्झॅक्टली. कारण कसं आहे, खूप सॉफिस्टिकेटेड लाईफ जगणारी माणसं आणि पसरलेला महाराष्ट्र, ही विसंगती आहे. खूप मोकळं ढाकळं आहे बाहेर. शिव्या देताना, रागवताना, चिडताना एकदम दिलखुलास चिडतात. चिडणं मनात नाही ठेवत, डोळ्यातून ते बाहेर नाही काढत. त्यांना एवढा वेळ नसतो, मी डोळ्यातून काढतो तू अभ्यास कर, असलं काही नसतं. मला राग आलाय, मी चिडणार. आणि मला ते अपेक्षित होतं आणि ते तिच्यात आलं आणि ते भावलं. जसं मी मगाशी उत्सुक होतो की स्वामी भक्त चिडले नाहीत का, तसं या विषयात या चित्रपटात जो विषय हाताळला तो म्हणजे शेतकरी. आणि इथे दादा तुम्ही हे पण केलेत की शेतकऱ्यांना पण काही कानपिचक्या दिलेल्या आहेत की तुमचंही काय चुकतंय, स्वामींच्या रूपाने, स्वामींच्या शब्दामध्ये का होईना. तर त्याची पण भीती नव्हती का शेतकरी हे कसं घेतील, आणि शेतकरी म्हणून खरंच काय समस्या वाटतायत आज शेतकऱ्यांसमोर की त्यांनी त्यांच्यातले काही बदल केले पाहिजेत, हे गरजेचे आत्ताच्या. जे फक्त त्यांनीच त्यांच्यात बदल केले पाहिजेत. त्यांनीच त्यांच्या वागण्या, बोलण्यात, जगण्यात आणि अभ्यासात बदल केले पाहिजेत. शेती ही कुणाच्या तरी भरवशावर चालत नाही.
शेती प्रॅक्टिकली चालते, बरोबर की नाही. 7 पिढ्या शेतीच करतायत आणि 7 पिढ्यांनंतर सुद्धा जर शेती केल्यानंतर 8वी पिढी 7वी पिढी जर आत्महत्याच करत असेल तर कुठंतरी आपलं चुकतंय ना, बरोबर. आणि एक लक्षात ठेव, चला सिस्टीमला पण प्रश्न विचारा, सरकारलाही विचारा, बरोबर. किती वर्ष झालं विचारतायत, काय फरक पडला. त्यामुळं मी एका इंटरव्ह्यू किंवा प्रत्येक इंटरव्ह्यूत तेच बोलतोय की आत्महत्या हा जर एक आजार असेल तर त्या आजारावरती सगळेजण कुठलं ना कुठलं तरी औषध वापरत आहेत. सरकार काय कर्जमाफीचं औषध वापरतंय, सिस्टीम काय प्रबोधनाचं औषध वापरतीये ना. आता जर आपल्याला आजार झाला आहे आणि वर्षानुवर्षे आपण एखादं औषध घेतोय आणि फरक नाही पडत, औषध बदलतो ना आपण, बरोबर. तर ते औषध बदललं पाहिजे. मी तो प्रयत्न केला. मी त्यांना कानपिचक्या दिल्या. मी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं नाही. मला जेवढं त्यांच्याशी परखडपणे बोलता येईल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न केला. तो शेतकऱ्यांनी पण चांगल्या पद्धतीने घेतलं हे दिसतंय. कारण म्हणजे काय, हे बघ, स्वामींचा एक डायलॉग सुंदर आहे, आत्महत्या तुमच्या खोट्या इज्जतीपायी आणि आळ मात्र बिचारे शेतीवर. बरोबर की नाही. आजही पोरींच्या लग्नांसाठी शेतीच्या नावाने लोन घेतलं जातं आणि पोरीच्या लग्नावर हुंड्यासाठी ते जयपूर पॅलेस म्हैसूर पॅलेसवर खर्च केलं जातं. आत्महत्या होतील नाही तर काय. आजही शेतीसाठी घेतलेलं लोन शेतीवर खर्च झालं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. सगळेच असे नसतील, पण माझं म्हणणं मी तिथं मांडलंय. काय बरं, व्यसनाधीनता. दारात मांडव टाकून लग्न. हां, की पूर्वी दारात मांडव घालूनच लग्न व्हायचं ना. गावचा पाटील पण दारातच मांडव टाकायचा. तो कुठे जयपूर पॅलेस करायचा, जयपूर माहितीच नव्हतं कुणाला. हा ना, बरोबर का नाही. तेव्हा आत्महत्या नव्हती, कारण त्याच्यात बडेजाव नव्हता, दिखाऊ वृत्ती नव्हती. तुला माहिती आहे का, शिवाजी महाराजांचं पत्र आहे त्यांच्या अष्टप्रधान मंडळाला दिलेलं. माहिती आहे काय आहे पत्र? ऐन जिन्नस कर्ज पद्धत अवलंबा, स्वराज्यात ऐन जिन्नस कर्ज पद्धत अवलंबा, शेतकऱ्याच्या हातात नगद न देणे. ओके. ती नगद तो पोरीबाळीच्या लग्नावर खर्च करेल, यात्रेत जत्रेत बाईल नाचवेल. त्यास नगद न देणे, त्यास शेतीची अवजारं देणे, खतं देणे. हे 400 वर्षापूर्वी. आणि शेती करून झाल्यावर पुन्हा काढून घेणे. जाणता राजा उगाच नाही म्हणत रे. तर जर आपल्या राजाने, म्हणून तेव्हा आत्महत्या नव्हत्या. शेती जर कुठला आजार झाला तर त्याच्यावर योग्य औषध दिलं जायचं. लोकांना आवडणारं औषध नाही द्यायचं गोड गोड, मग कसं काय आजार बरा होईल. बरोबर. कडू औषध गेलं पाहिजे. मी ते कडू औषध देण्याचा प्रयत्न केला. क्या बात आहे. औषध हे कडूच असलं पाहिजे. उगी गोड गोड साखर टाकून मध टाकून तुम्ही औषधं नाही होत ती, कळलं का. त्यामुळं ते ज्या भाषेत बोलायचं त्याच भाषेत बोललोय. क्या बात आहे. शेवटाकडे यायचं. एक तासभर इतक्या विषयांवर गप्पा झाल्यात ना, अगदी मूवीच्या इकॉनॉमिक्सपासून तर काय प्रेम मिळतंय शेतकऱ्यांपर्यंत आता आपण आलो आहोत. पुढचे 11 भाग ऑलरेडी तुम्ही डिक्लेअर केलेले आहेत. पुढचे प्रोजेक्ट्स काय काय आहेत आत्ता त्याच्या मध्ये येणार आहे, त्याची तयारी कशी सुरू आहे दादा? हे बघ, इमिजिएट आत्ता मुळशी पॅटर्न 2 आहे. मुळशी पॅटर्न 2 तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. ओके. त्यामुळं तुझ्या माझ्या घराचा EMI कुणी महाग केला आणि घर घेण्याचं स्वप्न कॉमन मॅनच्या आवाक्याबाहेर का झालं, सिस्टीममधले कुठले घटक त्याला जबाबदार आहेत, त्यांना जाब विचारणार. आणि मुळशी पॅटर्न स्टाईल जाब त्या सिनेमात आक्रमक फिल्म. लागलेत माफिया मागे म्हणजे आता लोकांना काय, मीच माफी आहे. हां, कुणाला लागायचंय मागं लागू दे, मी माझा विषय मांडणार म्हणजे मांडणार. कुणाला यायचंय अंगावर बिनधास्त या, सिनेमाचा विषय मांडणार म्हणजे मांडणार. कारण माझ्यासारख्या माणसावर पण 20 तारखेला EMIचं टेन्शन असतं. एक्झॅक्टली. म्हणजे सुंदर आयुष्य एकदाच मिळतं, ते निम्म आयुष्य EMI भरण्यात जातं रे. तो तुझा माझा EMI ज्यांनी महाग केला त्या सिस्टीमला मी जाब विचारणार. मुळशी पॅटर्न 2 लय डिस्टर्ब होतील, होऊ दे आता काय करणार, पर्याय नाही.
जसे मुळशी पॅटर्न 1च्या वेळी पण झाले होते. हां, ऑफिस तर तेवढं चालतं, मजा येते. एक वाक्य गिळलं तुम्ही आत्ता. ओके, अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मला यायचं आहे. प्रवीण तरडेंसाठी सिनेमा आवड आहे, बिझनेस आहे, की एक समाज प्रबोधनाचं साधन आहे? माझ्यासाठी सिनेमा हे एक समाज प्रबोधनाचं साधन आहे, जे मी खूप व्यावसायिकदृष्ट्या पार पाडतो. क्या बात आहे, वा. हां, त्यामुळं मनोरंजन वगैरे आवड बिवड इकडे कंटाळा येतो की एवढा जीव निघतो रे. आवड कसली आवड. मोहन जोशींताही जीव घेतला होता यावेळी तुम्ही. अरे बापरे, नाही पण लय मोठा माणूस मला मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी मोहन जोशींना डिरेक्ट केलं. क्या बात आहे. आभाळा एवढा अभिनेता. आता अशोक मामांना कधी, कारण मी अशोक मामांबरोबर मनोमिलन नावाचं नाटक केलं आहे. ओके. अशोक मामा असतील, नाना पाटेकर सर असतील, लय आभाळा एवढे अभिनेते आहेत. प्रशांत दामले खूप सुंदर अभिनेते. त्यांचं माझा तो जॉनर वेगळा आहे ना. प्रशांत दामले एक वेगळाच जॉनर आहे आणि प्रवीण तरडे एक वेगळाच जॉनर आहे. तर हे एकत्र आले तर मजा येईल ना. तर अशी काही गोष्ट असं मला करायला आवडेल. ओके, जॉनर शब्द आलाच आहे म्हणून. मुळशी पॅटर्नचा एक पूर्ण वेगळा जॉनर आहे आणि देऊळबेनचा एक पूर्ण वेगळा जॉनर आहे. तर हंबीररावचा अजून एक तिसराच एक जॉनर आहे ऐतिहासिक. तिन्ही याच्यात प्रवीण तरडे फिट का बसतायत? कारण मला मजा येते ना वेगळं. एक जॉनर मला कंटाळा येईल ना. मी आपल्या आनंदासाठी करतो ना आपण सिनेमा. आता मला मजा आली पाहिजे ना सिनेमा करताना. तेच केलं तर कंटाळा येईल ना. मी साधारण समजा 2 वर्षात एक सिनेमा करतो तर रिजेक्ट 20 करतो. ओके. मला चॉईस आहे. मी बनी तुमचं असलं नाही. मला पाहिजे तेच करणार. तुम्हाला वाटेल ते नाही मी करणार. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करत राहा असंच, कारण ते लोकांना प्रचंड आवडत आहे. आणि एका दिग्दर्शकाच्या पाठीमागे एक पहाडासारखा प्रोड्युसर जेव्हा उभा असतो तेव्हा काय होतं हे मागच्या सगळ्या मूवीजमध्ये आणि देऊळबंदचा क्लायमॅक्स जो झालेला आहे त्याच्यावरून आम्ही बघितलं. तर आजचा जो दिवस होता 100 कोटी कमवण्याचा, त्या दिवशी त्या संध्याकाळी रात्री वाजलेले आहेत 11 आणि पोस्टमवर तुम्ही पॉडकास्टसाठी आलात आणि आमच्या प्रेक्षकांना पत्र लिहिलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रत्येक मूवीच्या वेळी तुम्ही आम्हाला इथे आलेले हवे आहात असा शब्द घेऊन मी आज थांबतो आहे. या पत्राचा स्वल्पविराम आहे. 11 मध्ये पण रहस्य आहे बरं का. एक्झॅक्टली जे काय असेल नाही, ते काय रहस्य आमच्या जन्मतारखा 11 माझी तर बर्थडे डेटच 11 आहे. बर. हां, मी 11 आहे. नोव्हेंबर महिना. हे पण 11 आहेत. त्यामुळं 11ला माझ्या होत आलेत आता 11. माझ्या कंपनीचं नाव पण क्लब 11 आहे. त्यामुळं 11ला आमच्याकडे खूप महत्त्व आहे. म्हणून 11 देऊळबंद पार्ट आहे. क्या बात आहे. उत्तम. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, खूप मजा आली. असेच पत्र लिहायला तुम्ही येत राहाल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. मंडळी, हे दिलखुलास पत्र कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. विषय एक घेऊन सुरुवात आपण केली होती, पण मध्ये इतका मोठा कॅनव्हास प्रवीणदादांनी आखला आणि त्याच्यामध्ये मला पण प्रश्न विचारायला खूप मजा आली. तुम्हाला अजून प्रवीणदादासाठी काय प्रश्न आहे ते कमेंटमध्ये नक्की टाका. आम्ही सगळ्या कमेंट चेक करतो. अजून कुठले नवीन पत्र आम्ही घेऊन यायला पाहिजे हे सुद्धा नक्की कळवा. अनेक लोक एपिसोड्स बघतायत, पत्र वाचतायत, पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी नवीन पत्र घेऊन यायचा आमचा एक हुरूप वाढत असतो. अशाच एका नवीन विषयासोबत नवीन पत्रात आपण भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे, तुमचा पोस्टमन सर्वेश.